इमॅजिन तुम्ही शॉपमध्ये जाताय आणि शॉपकीपरला म्हणताय की मला एक कंटेनर पाहिजे. तर शॉपकीपर तुम्हाला विचारतो की कोणत्या टाईपचं कंटेनर पाहिजे, तुम्हाला वॉटरसाठी पाहिजे की ऑइलसाठी पाहिजे की शुगरसाठी पाहिजे. तर म्हणजे एव्हरीथिंग नीड्स प्रॉपर स्टोरेज डेटा टाईप्स. सो सी प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा त्याला कंपायलरला किंवा सी प्रोग्रामला माहिती पाहिजे की कम्प्युटरला माहिती पाहिजे की कोणत्या टाईपचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, इंटिजर आहे की स्ट्रिंग आहे की डेसिमल आहे. म्हणूनच आपण आज शिकणार आहोत डेटा टाईप्स ऑफ सी, की सी मध्ये डेटा टाईप्स म्हणजे काय आणि आपण काय पाहणार आहोत, डेटा व्हॉट इज डेटा टाईप्स, रिअल लाईफ एक्झाम्पल पाहणार आहोत आणि वाय डेटा टाईप्स आर इम्पॉर्टंट. सो चला स्टार्ट करूया. व्हॉट इज डेटा टाईप्स. डेटा टाईप्स टेल्स द कंपायलर व्हॉट टाईप ऑफ डेटा वी वॉन्ट टू स्टोर, की आपल्याला कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे हे कंपायलर आपल्याला सांगावं लागतं. त्यासाठी आपण यूज करतो डेटा टाईप. ठीक आहे. तर रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूया. वॉटर बॉटल लिक्विड म्हणजे तुम्ही पाणी, जर वॉटर बॉटलमध्ये आपण काय लिक्विड म्हणजे पाणी स्टोअर करतो, तसंच शुगर बॉक्समध्ये शुगर आणि लॉकरमध्ये ज्वेलरी. तर असं होणार आहे का आपण की लिक्विड लॉकरमध्ये, वॉटर आपण लॉकरमध्ये जाऊन स्टोअर करणार आहे? नाही. त्याला प्रत्येकाला स्पेसिफिक एक कंटेनर दिलेला आहे. त्याचप्रमाणे सी प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा जर तुम्हाला होल नंबर स्टोअर करायचे, यू वॉन्ट टू यूज इंटिजर डेटा टाईप. तुम्हाला डेसिमल नंबर स्टोअर करायचे, फ्लोट डेटा टाईप यूज करा. तुम्हाला सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचे, कॅरेक्टर डेटा टाईप यूज करा. या पद्धतीने केल्यानंतर प्रोग्रामर किंवा म्हणजे प्रोग्रामरला सुद्धा आणि कम्प्युटरला सुद्धा आयडेंटिफाय व्हायला खूप सोपं जातं. आणि मग का डेटा टाईप यूज करायचं, त्याचं रिझन आहे इथे. वाय डेटा टाईप्स आर इम्पॉर्टन्स, की काय यूज करायचं आणि काय इम्पॉर्टन्स आहे, की इथे मेमरी सेव्ह होते. म्हणजेच बघा, आता आपण प्रत्येक डेटा टाईपला वेगवेगळी साईज दिलेली. आता इंटिजर ए इज इक्वल टू 10 घेते आणि कॅर डेटा टाईप बी इज इक्वल टू एक कॅरेक्टर मी स्टोअर करते. तर याची साईज वेगळी आणि याची साईज वेगळी. जर मी बीला इंटिजरमध्ये स्टोअर करते तर कॅरेक्टरची साईज ही कमी आहे, 1 बाईट आहे, पण इंटिजरची 4 बाईट आहे. म्हणजेच काय, इंटिजर कॅरेक्टर स्पेस कमी घेते मेमरीमध्ये, इंटिजर जास्त घेते. जर तुम्ही आता म्हणजे जर आपल्याला कॅरेक्टर माहीत नसतं आणि इंटिजरमध्ये सगळं स्टोअर करायचे तर मेमरी सेव्ह होत नाही, वेस्ट जाते, गरज नसताना वेस्ट जाते. म्हणून इथे आपण डेटा टाईप जर यूज केला तर मेमरी सेव्ह होईल. सेकंड पॉईंट काय, करेक्ट डेटा स्टोअर. करेक्ट डेटा स्टोअर म्हणजे काय, की मला 10च यूज करायचं तर मी इंटिजरच घेणार आहे. सपोज मला 10.5 यूज करायचं म्हणजे डेसिमल पॉईंट यूज करते तर फ्लोट डेटा टाईप घेणार आहे. म्हणजे मला पण आयडेंटिफाय व्हायला आणि प्रोग्राम कम्प्युटरला सुद्धा आयडेंटिफाय व्हायला बरं पडतं की हा डेटा टाईप कोणत्या टाईपचा आहे आणि करेक्ट डेटा टाईप स्टोअर होतं तुमच्या डेटाबेसमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे कोणता आपला, प्रोग्राम रन फास्ट. याने काय होते, मेमरी सेव्ह होते आणि तुमचा प्रोग्राम हा फास्ट रन होतो. म्हणजेच प्रोग्राम कम्प्युटरला फास्ट समजतो की कोणत्या टाईपचा डेटा त्याला घ्यायचा आहे आणि रन करायचा आहे. हे झालं तुमचं व्हॉट इज डेटा टाईप्स. रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिले की आपल्याला कसे डेटा टाईप्स, कोणता डेटा कोणत्या टाईप्समध्ये स्टोअर करायचं आहे. इट्स लाईक लिक्विड तुम्हाला वॉटरमध्ये, शुगर बॉक्समध्ये स्टोअर करायचं. हे रिअल लाईफ एक्झाम्पल झालं. आणि आपण का डेटा टाईप्स यूज करायचं हे आहे तुमचे रिझन्स, की मेमरी सेव्ह होते, करेक्ट डेटा स्टोअर होतो आणि प्रोग्राम फास्ट रन होतो. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असावा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स पाहणार आहोत की कोणते कोणते डेटा टाईप्स आपण यूज करणार आहोत सी प्रोग्रामिंगमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.